तर अशा आपल्या सिद्धीताईंची तयारी झालेली आहे. आता नथ घालताना व्हिडिओ घ्यावा अशी त्यांची इच्छा होती, म्हणून बघून घ्या. नमस्कार, नवीन व्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आहे 13 फेब्रुवारी. आज माघी गणेश जयंती आहे आणि त्यानिमित्त माझी मैत्रीण आहे साक्षी, तिच्या घरी गणपती बाप्पा आलेत आणि आम्ही दर्शनासाठी चाललोय. साडी नेसली आहे खूपच, म्हणजे अशी गडबडीत आणि जशी जमली तशी नेसली आहे. पुढे दाखवते तुम्हाला फुल लुक. आणि नेहा आली आहे. नेहाचं आता काहीच दिसत नाहीये, पण मी दाखवते. मम्मीला पण घ्यायला यायचंय परत, असा केलाय. आता लुक बघूया, तिथे गेल्यावर भेटवते सगळ्यांना. तिकडची खूप हौशी मंडळी आहेत, सगळे आपल्या ब्लॉग मध्ये आज दिसतील. धिंगाणा आहे आज, अजिबात मिस करू नका, पूर्ण ब्लॉग बघा. साडी नेसून गाडी चालवत मी आणि नेहा साक्षीच्या घरी पोहोचलो आणि मग ह्या रांगोळीने आमचं स्वागत झालं. आतमध्ये जाताच बाप्पांची ही सुंदर मूर्ती डोळ्यासमोर दिसली आणि इतकं प्रसन्न वाटलं सांगू. बघा ना, त्या मूर्तीचा रंगापासून ठेवणीपर्यंत सगळा वेगळेपण आहे. त्याच दिवशी त्यांच्याकडे सत्यनारायणाची पूजा सुद्धा होती आणि ही नेहा गुलाबाच्या फुलांचे देठ कापतेच म्हणतात ना, त्यांच्याकडे त्या दिवशी हळदी कुंकू सुद्धा होतं, तर त्यामुळे ही तयारी चालू होती. आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली. त्याचे काही क्लिप्स मी पुढे जोडते. पंढरीचा महिमा, द्वारकेचा महिमा वर्णावा किती. देव जय देव जय पांडुरंगा, हरी पांडुरंगा. लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे. लिंगन अनंत पूजन भावे वाळीन मने नमा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव. त्वमेव विद्या धर्मं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा विद्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. श्याम जय श्याम राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. दीर मामा की जय. मला सांगतील आहे सोय काय माहिती नाही. शाश्वत नाही बिल्लो गाड्या बिऱ्या काय बोल काळ्या बेटा. दोनों कर रहा हूँ. दे मिक्स दोनों बीच चाकू क्या चला फटाफट कापी आओ. पहली बात बन हां दे लवकर कर. इथे हाय करा ती. मग मेहनत दिसली पाहिजे ना नंतर प्रूफ म्हणून. काहीतरी काम केलं. हो, एवढं ठाण्यावरून येऊन ट्रेनचे धक्के खात. तर आता आलेत सगळे. मग एक एक करून दाखवलं मी, म्हणजे थोडक्यात. पण आता सगळ्यांना परत सगळे एकत्र बसलेत म्हणून दाखवते. ही नेहा मगाशी जो तोंड बांधून होती ना डाकू, ती. हे तर हिला ओळखतात. साक्षीच्या घरी गणपती येतात
आणि ही तन्वी आणि ही वैष्णवी बांधतो बाजू मेले थोडा वैष्णवी. पावभाजीचा मेन्यू आहे, आता खायला जाऊ तेव्हा दाखवते तुम्हाला. हाय म्हणा. व्हेरी गुड. टॉमला सोडून आलेत घरी एकटे. आणि हे साक्षीच्या घरचं छान डेकोरेशन. हा आई प्लेट में भेजी दो ना, मामा देखो ना, एक प्लेट में भेजी दो, एक नींबू मुझे कट को भेजे, आता क्या कांदा डाल के दे दो. पापा जेवायला चला. सो येस, वेलकम टू डे 2. मला ना नेहमी असं ऊन चांगलं मिळतं, म्हणजे कसं जास्त मेकअप बिकअप केला असेल तर तो नीट उठून दिसतो. आणि असं हायलायटर, नॅचरल हायलायटर. सो बेसिकली आज आहे विसर्जन साक्षीच्या घरच्या गणपती बाप्पांचं आणि व्हॅलेंटाईन डे सुद्धा आहे आज. सो तुम्हाला सगळ्यांना होऊन गेलेल्या व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा. मी आता निघते, तिकडे जायचं आहे, त्यापूर्वी जरा खायचं आहे आणि मग खाऊन साक्षीकडे जाते. विसर्जनातली पण धमाल दाखवते, त्याच्यामुळे स्टे ट्यून. मी आणि माझी गाडी आम्ही दोघी निघालोय आता. सो येस, भेटूया, पुढे भेटूया. चला. आणि फ्रेंड्स, गुजराती घर त्यामुळे गरबा खेळल्याशिवाय काही बाप्पांची पाठवणी होणार नव्हती. मला माहीत नव्हतं, पण डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी माघी गणेश जयंती साजरी केली जाते. त्यामुळे त्या दिवशी विसर्जनाला खूप गर्दी होती. त्यामुळे बरं झालं की आम्ही आधीच घरीच नाचून वगैरे सगळी धमाल करून घेतली. ती गाणी मला कॉपीराईटमुळे इथे जोडता येणार नाहीत, पण याही गोष्टीचा आपण सदुपयोग करून मला तुम्हाला थोडक्यात माघी गणेश जयंतीविषयी माहिती द्यायची आहे, ती मी सांगते. खरं तर गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती या दोन्हीमध्ये थोडं कन्फ्युजन होतं. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातल्या चतुर्थीला असते आणि माघी गणेश जयंती ही माघ महिन्यात म्हणजे साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये शुक्ल पक्षातील चतुर्थीला असते. गणेश चतुर्थीच्या दिवशी असं मानलं जातं की गणपती बाप्पा कैलास पर्वतावरून पृथ्वी तलावर अवतरले होते आणि गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पांचा जन्म झाला होता, अशी आख्यायिका आहे. म्हणजे पार्वती मातेने जेव्हा आपल्या मळापासून बाप्पांची मूर्ती साकारली होती, बाळाला बनवलं होतं आणि त्यानंतरची जी पूर्ण आख्यायिका आहे ती या दिवसाशी संबंधित आहे. तर बेसिकली अशी धमाल करून आम्ही आता बाप्पाच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी निघणार होतो. अगदी भारी भारी गाणी होती. आता हे पण गाणं ना, ते भाय भाय ते गाणं ना, त्याच्यावर आम्ही नाचत होतो. मला खूप वाईट वाटतं की मी तुम्हाला गाणी नाही ऐकू शकली, पण मी तुम्हाला जी माहिती सांगितली ती तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कळवा. आणि आता इथून पुढे बाप्पाच्या मूर्तीच्या विसर्जनासाठीचे काही क्षण मी टिपलेत ते बघा. तर बाप्पाच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी जाण्याआधी घर दाखवणं म्हणजेच गणपतीच्या मूर्तीला संपूर्ण घर दाखवणं अशी एक पद्धत असते. याचा अर्थ असा, म्हणजे मला जितका समजलाय त्यानुसार सांगायचं तर याचा अर्थ असा, पुढच्या वर्षी बाप्पा तू आमच्या घरी येशील तोपर्यंत आमच्या सगळ्या घराचं रक्षण कर, हे सगळं घर बघून घे आणि तिथे तुझी कृपादृष्टी असू दे असं सांगण्याचा हा एक प्रयत्न, ही एक प्रार्थना असते असं म्हणता येईल. छान मोरया रे बाप्पा मोरया रे म्हणत आम्ही निघालो विसर्जनासाठी. मध्ये रस्त्यात अनेक ठिकाणी विसर्जनासाठीच्या मिरवणुकी निघाल्या होत्या. सगळेजण छान धमाल करत होते. स्पेशली हा जो एक तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी क्लिप जोडला आहे त्यामध्ये ना छान त्यांनी कोळी पूर्ण पोशाख आणि वेश करून गाणी वगैरे लावून मस्त सगळे नाचत होते. आणि ही रेतीबंदरची खाडी तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. मला अजिबात अंदाज नव्हता की माघी गणेश जयंती सुद्धा डोंबिवलीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. अनेक घरचे गणपती बाप्पा इथे मूर्ती त्यांच्या विसर्जनासाठी आल्या होत्या. विसर्जन झालं आणि मग आम्ही घरी निघालो. तर अशा प्रकारे 13 आणि 14 फेब्रुवारीला माझी मैत्रीण साक्षीच्या घरी माघी गणेश जयंतीचा सोहळा अत्यंत सुंदर पद्धतीने पार पडला. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत यायला मला थोडा उशीर झाला, पण कधीतरी हे कधीच नाहीपेक्षा छान, त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते. तुम्ही इतक्या आवडीने बघितलात, इथपर्यंत बघितलात त्यासाठी आभार.
आणि 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 माझी सगळी गँग आता तुम्हाला काहीतरी सांगणार आहे, त्यामुळे मी रिपीट करत नाही, तुम्हीच बघा.